सातवाडा अचलपूर। नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी या नगर परिषदेत 2 डिसेंबरला मतदान होणार आहे। त्यामुळे निवडणुकीबाबत मतदारांना काय वाटतं, त्यांच्या काय समस्या आहेत, नगरसेवक नेमका कसा असावा हे आम्ही मतदारांकडून जाणून घेतलं। पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे। सध्या आम्ही नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी नगर परिषदेच्या परिसरामध्ये आहोत आणि वानाडोंगरीमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये झालेली कामं आणि त्या संदर्भात मतदारांना काय वाटतंय हे जाणून घेणार आहोत। गेल्या 5 वर्षांमध्ये वानाडोंगरीमध्ये किती कामं झाले आणि तुमचं समाधान आहे का? फक्त हा एक रस्ता झाला, पण ते पण अर्धवट तुटफुटच आहे। बाकीचं कोणतं काम नाही, नळाची लाईन नाही, गटर लाईन नाही, काही नाही। आम्ही त्याच्या समाधानी नाही। का पाणी कसं मिळतो मग तुम्हाला? आम्ही आमच्या घरी विहिरी आहे, त्याच्यात घेतो। उन्हाळ्यामध्ये तर पाण्याचा इतका शॉर्टेज जाते आम्हाला की टँकर 8-8 15-15 दिवसात टँकर येत नाही आणि टँकरवाले पाणी देत नाही। मग आता कसं तरी करतो, इकडून आणून तिकडून आणून आम्ही आमचा निभाव करतो। तुम्ही किती वर्षापासून राहताय? मी आता इथे 15 वर्ष झाले। नळ योजना नाहीये? नळ योजना नाही आहे। ताई, आणखी काय काय समस्या आहे किंवा झालेल्या कामासंदर्भात तुमचं काय मत आहे? आमच्या ताई आल्या ना, आता नगरसेविका ताई होत्या ना, बडोदेकर ताई, त्याईनं त्या आल्या तेव्हापासून आमचे रोड झाले, लाईट आली इकडे। पहिले आम्ही अंधारात राहत होतो, लाईट सुद्धा नव्हती आमच्या इकडे आणि आम्ही हे पूर्ण कच्चा रोड होता आणि ताई आल्या असल्यामुळे आमचे रोड झाले आता सगळे एवढे। काही कामं झाले? हो झाले, कामं वगैरे झाले आमचे। लाईट आली आमच्याकडे, रोड झाले आमच्याकडे। आता नळाची काल पाईपलाईन पण झाली आहे। नळ योजना होणार आहे म्हणते। आता ताईनं सांगितलं आम्हाला, समाधान दिलं की होणार आहे तुमची लाईन योजना। तुम्हाला काय काय कामांसंदर्भात समाधान काय आहे आणि पुढे काय व्हावं असं वाटतंय? आता पाण्याची समस्या, मेन समस्या तर आमची पाण्याची आहे। उन्हाळ्यात खूप पाण्याची समस्या राहते आमच्या याच्यात। म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी विहिरीचं पाणी कमी झाल्यानंतर कमी झाल्यानंतर टँकर अवेलेबल नाही राहत जास्ती। पाणीच समस्या आहे, पाण्याची मेन समस्या तर पाण्याची आहे। पाण्याशिवाय आपलं काही काम नाही होत। पिण्याच्या पाणीसाठी पण विहिरीवरच अवलंबन आहे? हो, प्यायचं पूर्णच आम्ही विहिरीवरच आहे अवलंबन। साधारणपणे शहरी भागामध्ये पिण्याचे पाणी नगर परिषद नगरपालिकेकडून दिलं जाते, तर पिण्याचं पाणी सुद्धा विहिरीतून? हो, टँकर येतो नगर परिषदेकडून, पण 10-12 दिवसानंतर एकदा, ते फक्त 4 ड्रम मिळतो। 4 ड्रम पाणी 10-12 दिवस कसं पुरवेल? एका कुटुंबाला 4 ड्रम? 4 ड्रम 10-15 दिवस पुरवणं आहे। एखाद्या तरी अधिकाऱ्याने 4 ड्रम पाण्यात 15 दिवस घालून दाखवावा, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी। आता येणाऱ्या नगर परिषदेची निवडणूक आहे, तुमचं काय अपेक्षा आहे, काय कामं केली पाहिजे जो कोणी उमेदवार असेल? मुख्य म्हणजे गटर लाईनचं पाणी जाण्याचं जे आहे ते नाही आहे आणि नळाची योजना त्वरित करायला पाहिजे। आता हे तोडून ठेवलेलं आहे, ते तळकाफळकी विजवण्यात आली पाहिजे। तळकाफळकी हे निवडणूक आली 2 तारखेवर आणि आता वेळेवर तोडून ठेवलं आहे। आता हे म्हणतील की आचारसंहिता आहे, ही योजना आधीचीच आहे नळाची, आता तोडून ठेवलं आहे। पण आता रस्ता बंद करून ठेवला आहे, लोकांना त्रास नाही होणार आहे। हे तळकाफळकी नाली करून पाणी विजवायला पाहिजे। पण आम्ही किरायवाले आहो, पण जेव्हा वेळेवर आम्हाला पाणी पाहिजे तेव्हा तर आम्हाला पाणी मिळत नाही। म्हणजे वानाडोंगरीमध्ये राहत आहो आम्ही, इथे म्हणजे जे उभे आहेत त्यांना मतदान करत आहो आम्ही, पण आम्हाला त्याचा काही बेनिफिट मिळतच नाही। मग आम्ही मतदान का करावं? मग आम्ही त्यांना मतदान करायलाच नाही पाहिजे ना। जेव्हा वेळेवर आम्हाला म्हणतात की तुम्ही किरायवाले आहे, तुम्हाला पाणी मिळणार नाही, तर मग घरमालकाला मिळणार, तर मग घरमालक आम्हाला पाणी देणार पण नगर परिषद आम्हाला पाणी नाही देणार का? तुम्हाला काय सांगायचं? सर, आम्ही आता इथं 20-25 वर्ष झाली किरायानं राहतो, पण आता इथं जमिनीचा रेट एवढा वाढून गेला आणि आवास योजनेचे जे घरकुल योजना देत आहे ते लवकरात लवकर द्यावी। आम्हाला गोरगरिबाले घर द्यावं, जागा द्यावं। वानाडोंगरीमध्ये घरकुल मिळाले का की इतर काही लोकांना? पण आमचे प्लॅट नाही, घर नाही। आता आवास योजनेचे जे मिळणार आहे त्याच्यासाठी आम्ही उम्मीद करून बसलो आहे, लवकरात लवकर ही योजना करावी हे आमची। तुम्हाला अपेक्षा की नवीन निवडून येणारे जे लोक आहेत त्यांनी घरकुलच्या मुद्द्याकडे लक्ष द्यावं? हो, कारण की आम्ही वाट बघत आहे, आम्ही किती दिवस किरायानं राहणार आहे आणि जमीन घेण्याची आमची हे नाही आहे, परिस्थिती नाही आहे। तर वानाडोंगरी नागपूर शहराच्या जवळ हिंगणा रोडवर स्थित ही नागरी वस्ती आहे आणि मोठ्या प्रमाणावर नागरीकरण या भागामध्ये होत आहे। घरं उभारली जात आहे नव्याने, मात्र वस्त्या एकानंतर एक स्थापित होत असताना सुद्धा या ठिकाणी जी मूलभूत गरज आहे पिण्याचं पाणी, त्याची मोठी समस्या दिसून येत आहे आणि सोबतच पाणी देताना जो एक पक्षपात केला जात आहे असा स्पष्ट आरोप जे आहे ते इथले नागरिक करतात। त्यामुळे जे निवडून येणारे पुढील नगर परिषदेमध्ये सदस्य असतील त्यांना पाण्याच्या समस्येसंदर्भात प्रामुख्याने काम करावं लागणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, वानाडोंगरी, नागपूर।